मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह आझाद मैदानावर पोहोचणार आहेत। मुंबईमध्ये ते दाखल झाले असून काही वेळातच ते आझाद मैदानावर आपले उपोषण सुरू करणार आहेत। पण आता अट अशी आहे की पोलिसांकडून फक्त आजच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी असून 5000 लोकांनाच बसता येणार आहे। मात्र हा आकडा कधीच पार झाला आहे, त्यामुळे आज काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आझाद मैदानावर सर्व आंदोलक आता जरांगे यांची वाट पाहत आहे। शिलेदार पोहोचले, आता सेनापतीच्या प्रतीक्षेत असून जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांची गर्दी झाली असून वाहतूक बंद झाली आहे। पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याचं काम करत आहे। आझाद मैदानावर 5000 लोकांसाठीच परवानगी आहे, मात्र ज्या प्रमाणात आंदोलक आले आहेत ते पाहून हा आकडा कधीच ओलांडला गेला आहे। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे। पोलीस त्यांची समजूत काढत आहे। पोलीस आंदोलकांना समजावताना त्यांनाही वाहतूक नियंत्रणास करण्यासाठी मदतीचा आवाहन करत आहे। जरांगे अद्याप पोहोचले नसल्याने आझाद मैदानाजवळ हळूहळू गर्दी वाढू लागली आहे। मनोज जरांगे यांची गाडी आता आझाद मैदानाच्या दिशेने निघाली आहे। आता सरकारची भूमिका काय असणार, जरांगे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी बांधव मुंबईत दाखल झाले आहेत। दरम्यान आझाद मैदानाची क्षमता संपली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि फोर्ट परिसरात आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे। परिणामी शहराच्या दक्षिण मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। मनोज जरांगे पाटील हे हजारो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत दाखल झाले असून काही वेळातच ते आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू करतील। त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठी बांधवही मुंबईत पोहोचले आहेत, ज्यामुळे आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात भगवे वादळ उसळले आहे। आंदोलकांची मोठी संख्या पाहता येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गांमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत।